तत्व हे आपल्या घरापासून नाही तर स्वतःपासून सुरुवात करायची। सर्वप्रथम स्वतः स्वच्छ व्हायचं आणि नंतर हात घेऊन निवडून येतो तो आमने सामनेच असतो, म्हणून खरी लोकशाही ही गावात नांदते। आणि ह्या माध्यमातून आता आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला गाव स्वच्छ अभियान करायचं आहे, स्वच्छता करायची आहे। तर त्याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत, काही मार्गदर्शनपर भाषण पण करणार आहोत। त्यामध्ये मुळात गाडगे सर आपल्याला शोष खात्याबद्दल विशेष माहिती सांगणार आहे, ती माहिती फार आपल्या महत्त्वाची आहे। दुसरी म्हणजे पथनाट्यातून आम्ही आरोग्याबद्दल विशेष माहिती तुम्हाला सादर करू। ते सर्वात प्रथम पथनाट्य सुरू करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मैत्रीण हे माझं नाव कुमारी शुभदा मठपती। मी या नाटकामध्ये एक शेजारची बाई याचा रोल करणार आहे। काय झालं मग ती आता नाता रडत रडत घरी आली, नाता म्हणते की माझं पोट खूप दुखायलं। माझ्या बंडाचं पण असंच पोट दुखत होतं, मी त्याला ते लोकमान्य डॉक्टरला दाखवलं होतं। मग तू एक काम कर, तू घरी जाऊन ना कोणाले तरी पाठव ते लोकमान्य डॉक्टरले बोलावायला। काय झालं, कोणाचं पोट दुखत आहे? ही डॉक्टर साहेब ही माझा लय पोट दुखायला। कधीपासून तुझं पोट दुखत आहे? अरे बापरे, आणि हे एवढी सर्व घाण तुमच्या घरामध्ये, हे माश्या, कचरा, खरकट हे वगैरे वगैरे, हे कसलं आहे? अय कसली म्हणताय तुम्ही अस्वच्छता? आधी माझ्या मुलीला तपासाने तुम्ही डिग्री लावून ती तुमची असते ना ती। डिग्री लावण्या आधी मी तुम्हाला सांगतो, तुमची सर्व घाण, या सर्व घाणीमुळे तुमची मुलगी आजारी पडलेली आहे। बरं बरं, मग आता याच्यासाठी काय करावं लागेल ते तर आम्हाला सांगा। यासाठी तुम्हाला तुमचं घर अगोदर स्वच्छ करावं लागेल, आणि मी तर तुमच्या मुलीला तपासतेच, पण अगोदर तुम्ही तुमचं सर्व घर स्वच्छ ठेवायचं। बरं बरं, मी आजपासून माझं घर स्वच्छ ठेवीन, माझं अंगण स्वच्छ ठेवीन आणि माझ्या मुलांनाही स्वच्छ राहायला शिकवीन। अशा प्रकारे आपण आपलं आरोग्य स्वच्छ ठेवावं। आणि सर्व गावकरी बंधूंना आणि मित्रमैत्रिणींना मी सांगतो की स्वतः आपण स्वच्छ राहण्याची हे करायची, आणि अगोदर स्वतःपासून तयारी करायची स्वच्छ राहण्याची, आणि नंतर सर्वांना स्वच्छ राहायचं। आणि स्वच्छता ही धनसंपत्ती। तू आता इतक्या उशिरा येतात का? शाळा सुटल्यावर बरं, शाळा सुटल्यावर म्हणजे तुला खूप समजेल। आणि काय रे हा तुझा अवतार? बघ बरं, तुझं ते शर्ट कुठे जाते, त्याची बटन कुठे जाते, आणि ते तुझे नख किती वाढले, तुझे केस व्यवस्थित नाहीये।
झाडे येतात, हे तुमचं कॅन्टीन येते आणि तुमचा आजूबाजूचा सर्व परिसर येतो. तर याच्यामध्ये की नाही तुम्ही जेव्हा जगत असता काय भांडण करताय रे? चुपचाप बसा, लक्ष द्या. ऐकता की नाही? तर हे बघा, आता हे तुमचं सर्व जे पर्यावरण असते याचा तुमच्या आरोग्यावर तर इफेक्ट म्हणजे परिणाम होत असतो की नाही? जर तुमचं पर्यावरण प्रदूषित असेल, तुमच्या घराच्या बाजूला नाली आहे का? आहे की नाही? त्याच्यामध्ये पाणी जाते, त्या गटारांमध्ये सर्व माशा असतात की नाही? अरे तुम्ही पण सर्वजण आन्सर देऊ शकता. तर त्याच्यामध्ये आहे का काही व्यवस्थित म्हणजे मला सांगा, आता तुम्ही जिथे कचरा टाकता तिथे माशा असतात का रे? त्या माशा तुम्ही जेव्हा जेवण करताना हात धुत नाही तसेच जेवायला बसता तर तुमच्या हाताला किती किटाणू असतात? म्हणजे तुम्हा अंडा बरोबर तुम्ही ते पण पावडे म्हणून खाऊन घेता. पाहायचं कसं पण किटाणू किटाणू ते दिसत नाही ना, पण आपण जेव्हा खातो तेव्हा आजारी पडतो तेव्हा समजते की नक्की खरंच आपल्या पोटामध्ये किटाणू गेले होते म्हणून आपण आजारी पडलो. समजते की नाही? मग आता त्या माशा चालेल, मग तुम्ही काय करू शकाल का? काटा मारायला भेटते.